प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सौ आरती तुंगीकर तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आपल्या शेतीप्रधान संस्कृतीला साजेल अशी व पूर्वीच्या काळी दळणवळणाची प्रमुख साधन असलेली बैलगाडी आज आम्ही इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गणपती बाप्पा आमच्या घरी बैलगाडीतून विराजमान झाले आहेत अशी कल्पना करून या वर्षीची गणपती उत्सवाची सजावट आम्ही इथे केलेली आहे। प्राचीन काळापासून वापरली जाणारी वाहतुकीचे साधन म्हणून बैलगाडी आपल्या सर्वांच्या परिचित आहे। ही बैलगाडी आम्ही कशी केली हे मी ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवणार आहे। मैत्रिणींनो, ही बैलगाडी करताना मला फक्त आणि फक्त 100 रुपये खर्च आलेला आहे। आता आपण बघूया बैलगाडीची चाकं मजबूत दिसण्यासाठी प्रथम कार्डबोर्डवर 8 गोल आखून घेतले। त्यातील 4 चाकांना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डिझाईन करून घेतली व त्या डिझाईनचे 2 चाकं आणि गोल आखून घेतलेली 2 चाकं अशी 4 चाकं एकामेकाला जोडून 2 असे बैलगाडीची 2 जाड चाकं तयार केली। दोन्ही चाकं एकामेकांना जोडण्यासाठी न्यूजपेपरने एक जाड पाईप तयार केला। त्याच पद्धतीने इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे देखील न्यूजपेपरच्या सहाय्याने ह्या पद्धतीची रचना करून घेतली। न्यूजपेपर ह्याच्यासाठी वापरला आहे की तो पाहिजे तसा आपल्याला वळवता येणार होता, त्यामुळे इथे मी न्यूजपेपरचा वापर केलेला आहे। बैलगाडी तयार करताना मी फक्त 3 भागामध्ये ह्याचं डिव्हिजन केलं होतं। एक तर चाकं, दुसरं म्हणजे जिथं आपण गणपती ठेवणार आहोत बैलगाडीमध्ये बसण्याची जागा, आणि तिसरं म्हणजे बैलगाडी आणि चाकं ह्यांना जोडणारा हा कागदी पाईप। बसण्याच्या जागी दोन्ही बाजूला मी आईस्क्रीमच्या काड्यांचा वापर केला व 2 कागदी पुठ्ठ्यांना चिटकून अशा पद्धतीने हे आईस्क्रीमच्या काड्या अशा चिटकून घेतलेल्या होत्या। हे व्यवस्थित वाळून गेल्यानंतर एक कोट आपल्याला ह्याच्यावर पहिल्यांदा द्यायचा होता। ॲक्रेलिक कलर वापरला असता, पण ॲक्रेलिक कलर हा खूप महाग जात होता, त्यामुळे मी ऑइल पेंटचा वापर केला। ऑइल पेंट व्यवस्थित वाळण्यासाठी माझे 2 ते 3 दिवस हे गेले होते। ऑइल पेंट जेव्हा वाळला तेव्हा अगदी ही लाकडी आहे का काय असाच भास होत होता। अतिशय सुंदर रंग आलेला होता। संपूर्ण चाकाला बैलगाडी जी बनवली ह्या प्रत्येक भागाला मी हा रंग एकसारखाच लावून घेतला होता, त्याच्यामुळे सगळं लाकडीच आहे असंच वाटत होतं। फक्त 20 रुपयाच्या एका ऑइल पेंटच्या डबीमध्ये माझी पूर्ण बैलगाडीला रंग देऊन झाला होता। ह्या चाकांच्या गोल बाजूला मी कागदी टेप चिटकवला होता, त्याच्यामुळे ही बैलगाडीची चाकं देखील अशी जाड दिसत होती। नंतर वरच्या बाजूला देखील कागदी टेपनी त्याला फिनिशिंग करून घेतलं होतं, आणि कागदी टेप असल्यामुळे ऑइल पेंट देखील त्याच्यावर व्यवस्थित लागला गेला, त्यामुळे अतिशय सुंदर अशी ही बैलगाडी तयार होत होती। तयार केलेले जे 3 भाग होते त्याला सर्व बाजूनी मी ऑइल पेंट लावून घेतला होता, आणि सर्व हे कागदी पुठ्ठा, कागदी टेप, नंतर हा न्यूजपेपरच्या सहाय्याने केलं होतं, त्यामुळे काहीही हलके फुलकी आपली बैलगाडी आहे ही, आणि व्यवस्थित ऑइल पेंट देखील सर्व बाजूनी छान चिटकला होता। वाळल्यानंतर अतिशय सुंदर दिसत आहे आणि एक प्रकारची चमक इथं आलेली होती। बघा, अतिशय छान दिसते आणि फिनिशिंग पण एकदम साजेशीर होती। अगदी आपण प्रोफेशनल नाही आहेत, आपण घरगुतीच सजावट करत आहोत, त्यामुळे त्या दृष्टीने किंवा आपल्या दृष्टीने ही बैलगाडी खूपच छान आहे असं मला वाटत होतं। पूर्वीपासूनच आमच्याकडे सुंदर असे बैल होते, त्यामुळे ह्या बैलांची उंची त्या हिशोबाने मला बैलगाडीचा आकार करायचा होता। आता मुख्य प्रश्न होता की आपले गणपती बाप्पा बैलगाडीमध्ये ठेवायचे, त्यासाठी भक्कम असा पाया पाहिजे होता। तर आम्ही काय केलं की जो आपण माठ ठेवतो, तिवईवर जो माठ ठेवतो, ती तिवई आपण इथं वापरली आहे। आता तिवई मी इथं ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला असा एक ट्रे ठेवला। हा स्टीलचा ट्रे वापरला, जेणेकरून ही गणपती बाप्पा आपण याच्यावर ठेवणार आहे ते बिलकुल हलता कामा नाही, आणि त्याच्यावर जो आपण 3रा भाग बैलगाडीचा केला होता तो ह्याच्यावर ठेवणार होतो। अशा पद्धतीची अतिशय भक्कम अशी मांडणी मी करण्याचा प्रयत्न केला होता। दोन्ही चाकं तिवईला व्यवस्थित बांधून घेतली आणि त्याच्यावर ट्रे ठेवला, आणि त्याच्यावर जे आपण आसन केलं ते ठेवलं होतं। त्याच्यासमोरच 2 बैल आपल्याला ठेवायचे होते। बैलांची उंचीचा
अंदाज मी पूर्वीच घेतला होता, त्याच्यामुळे ही आता बरोबर रचना होत आहे असं माझ्या लक्षात येत होतं. त्यानंतर जो दुसरा भाग आहे तो देखील अशा पद्धतीने ठेवला होता. बैलगाडी आता थोडा थोडा आकार घेत होती, त्याच्यामुळे खरोखरच खूपच आनंद होत होता. एखादी गोष्ट आपण जेव्हा आपल्या हाताने करतो त्याच्यामध्ये एक वेगळीच मजा असते. हां, अर्थात ती परफेक्ट असेल नसेल तो भाग वेगळा, पण जेव्हा आपण स्वतःहून करतो तेव्हा त्याचा आनंद खरोखरच वेगळा असतो. आणि आपली मुलं देखील ह्याच्यातनं काही काही शिकत असतात. त्यांचे देखील काही सजेशन असतात, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन देखील असतं. हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. सगळेजण आनंदाने ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत असतात आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने ही बैलगाडी आता साकारली होती. गणपती बाप्पांसाठी आसन देखील मला असं पोत्याचं असं छान मिळालं होतं. खरोखरच शेतीप्रधान संस्कृतीला साजेल अशी आम्हाला आवडलेली बैलगाडी आमची तयार झाली होती. खरोखरच खूप छान दिसत होती. त्याला साजेल असं आजूबाजूची सजावट केली होती. थोडेसे लाईट्स इफेक्ट दिले होते. ग्रीन दिसण्यासाठी खाली लाईट लावल्या होत्या आणि शेवटी गणपती बाप्पा मोरया म्हणत आमचे बाप्पा ह्याच्यावर विराजमान झाले होते. गणपती बाप्पा आपल्या बैलगाडीत बसले आहे हे पाहून बैलांचे देखील हावभाव बघा किती सौम्य आणि छान दिसत आहे. खरोखरच अतिशय सुंदर होती बैलगाडी. मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली ना? जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की मला कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.